कशात तुम्ही सगळे मजेत ना? माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी नाश्त्याला मालपोहा बनवणार आहे गव्हाच्या पिठाचं। तर इथे मी गहूचं पीठ घेतले, हळद घेतली आहे, अंडं घेतलंय आणि साखर घेतली आहे, थोडी वेलची पूड ही टाकली आहे। आता हे चांगलं एकत्र मिक्स करूया आणि मग नंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक बॅटर तयार करूया। एकदम छान बॅटर करूया। आता हे मी बॅटर असं तयार केलेलं आहे। अजून थोडंसं पाणी घालून अजून स्मूथ करणार आहे मी हे बॅटर। आता गॅसवर तवाही तापलाय। आता मी हे हळूहळू बॅटर तव्यावर सोडत आहे आणि ते असं हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। पसरून घेतल्यानंतर साईडने थोडं थोडं तेल सोडायचं आहे। घी पण आपण सोडू शकतो त्याच्यावरती, खूप छान टेस्ट लागते। आणि असे थोडंसं असं बुलबुले असे आले वरती की ते हळूच पलटी मारायचे। हा तर करपला आपला मालपुआ, हरकत नाही, आपण दुसरा छान बनवूया मालपुआ। तर परत मी आता हा दुसरा मालपुआ तयार करते आणि मग नंतर थोडा शिजला की आपण तो पलटूया। आता मी थोडे हे 5-6 बनवून घेते लगेच। आता ह्यांचा पण टिफिन भरून झाला आहे भाजी चपातीचा आणि यांना थोडे मालपोळी देते, ते खातील तिथे ऑफिसमध्ये। असं मी सिल्वर फॉइलमध्ये पॅक करून देते, मग थोडे जरा सॉफ्ट पण राहतील आणि मऊ पण राहतील। आता हे असे आपले मालपोहे रेडी होतात, खूप छान लागतात हे टेस्टला। तुम्ही एकदा करून बघा, माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि ही माझ्या आजीची रेसिपी आहे, ती मला खूप हे असे बनवून द्यायची। एकदा करून बघा अशा पद्धतीने, खूप पौष्टिक पण आहे आणि छान पण लागते ही, मला तर खूप आवडते। माझाच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।